नमस्कार. आज इचलकरंजी येथे एका खाजगी कार्यक्रमानिमित्त येण्याचा आयोजन झालं. त्यानिमित्त आज एका खाजगी कार्यक्रम संपल्यानंतर आज आमचे पत्रकार बांधव यांना हे समजलं की राज्य अन्न आयोगाचे अध्यक्ष हे इचलकरंजी या दौऱ्यात आहेत. तर आपल्याला सगळ्यांना आव्हान करू इच्छितो, जे लाभार्थी वंचित आहेत लाभापासून, त्या अन्न सुरक्षेच्या लाभापासून असेल व इतर शासकीय योजना, त्याच्यामध्ये अन्नधान्य वितरण व्यवस्था ज्या ठिकाणी चालते त्याच्यामध्ये ICDS असेल, शालेय पोषण आहार असेल आणि अन्न नागरी पुरवठा अंतर्गत चालणारी सेवा सुविधा असेल, या माध्यमातून जो कोणी लाभार्थी ह्या लाभापासून वंचित आहे, भूकमुक्तीसाठी व भीकमुक्तीसाठी राज्य शासन तर हे करतच आहे. या माध्यमातून ह्या योजना याची इम्प्लिमेंट हे राज्य अन्न आयोग हे पूर्ण राज्यभर करत आहे. या माध्यमातून जर कोणता लाभार्थी हा आपल्या निदर्शनात असेल तर अशा वेळी राज्य अन्न आयोगाशी संपर्क करावा. त्याचबरोबर जिल्ह्याच्या ठिकाणी आमचा जिल्हा तक्रार निवारण अधिकारी म्हणून आपले ऍडिशनल कलेक्टर यांची नियुक्ती आहेच. तर अशी लाभार्थी तुम्हाला जर आढळले, ते वीटभट्टी कामगार असतील, ऊसतोड कामगार असतील, ज्यांना रोजंदारी व रोजगार असेल, असे जर ह्या लाभापासून ज्यांना शिधापत्रिका नाहीये, इतर वेगवेगळ्या योजना 0 ते 3 वयोगटातील बालके असतील, 3 ते 6 वयोगटातील बालके असतील, गरोदर माता असतील, स्तनदा माता असतील, अशांनी आमच्या ऍडिशनल कलेक्टर यांच्याशी संपर्क करावा व त्यांच्याकडे गरजूंना संपर्क करून देण्यासाठी इथल्या संबंधित व्यक्तींनी देखील यांना सहकार्य करावे, असे राज्य अन्न आयोगाच्या वतीनं मी आवाहन करतो. चॅनेलला सबस्क्राइब करा आणि परिसरातील ताज्या घडामोडी सर्वात आधी बघण्यासाठी बेल आयकॉनला क्लिक करा.